नमस्कार. माइंड टॉकच्या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो. फार वर्षांअगोदर जेव्हा मी काउन्सिलिंग करायचो त्यावेळेला एक मुलगी तिच्या आईबरोबर आलेली होती. तिची आई सांगत होती की तिचा स्वभाव जो आहे थोडासा अलीकडे खूप चिडचिडा बनलेला आहे किंवा ती कोणाचं ऐकत नाही आहे आणि तिला असं वाटतं की आता आपण थोडंसं ग्रेट झालेलं आहे. तर बोलता बोलता एक गोष्ट तिच्याकडून समजली आणि ती असं म्हणायला लागली की आता मला कोणाची गरज नाही आहे. माझं आता शिक्षण झालेलं आहे किंवा आता सगळं वेल सेटल आहे. आता मला कोणाची गरज नाही आहे. मला खूप लोकांनी त्रास दिला, त्या सगळ्या लोकांकडे मी आता बघणार आहे वगैरे असं प्रकारचं काहीतरी म्हणत होतं. थोडं तरुण वय होतं आणि त्यावेळेला तिला सांगण्याचा प्रयत्न होत होता आमच्याकडून की असं नसतं. आपल्याला ज्यांनी त्रास दिलेला आहे ते त्यांचं काम आहे, त्यांचं कर्म आहे. आत्ता आपल्याला कसं वागायचं हे आपल्या हातामध्ये आहे. ठीक आहे, आता आपण सक्षम झालेलो आहे, शिक्षण झालेलं आहे आपलं. मग यासाठी याचा सगळ्यांचा वापर आपल्याला सतसत विवेकबुद्धीमध्ये करायचा असतो. जे चांगलं आहे ते आपल्याला स्वीकारायचं आहे आणि जे वाईट आहे ते सोडून द्यायचं आहे. हे सगळं सांगत होतो पण ती ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हती. त्यावेळेला मला ना एक गोष्ट डोक्यामध्ये आली आणि ती मी फार अगोदर वाचलेली होती एका इंग्रजी पुस्तकामध्ये. तर होतं असं की दोघं मित्र प्रवासाला निघालेले असतात. तर त्यातला एक जो असतो तो अंध असतो, दुसरा चांगला असतो. प्रवास करता 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 त्यांना मध्ये बर्फाळ प्रदेश लागतो आणि या प्रदेशामध्ये यांचा रात्री मुक्काम होतो. आणि तो जो दृष्टीहीन आहे त्याला थोडंसं असं नेहमी वाटत असतं की आता काय की मी लोकांवर डिपेंड आहे किंवा हे चुकीचं आहे, हे सगळं वाटत असतं त्याला. आणि त्यावेळेला तो सकाळी जेव्हा झोपेतून उठतो तर त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की बर्फाळ प्रदेशामध्ये बेडूक किंवा साप जे आहेत ना त्यांचं शरीर जेव्हा गोठतं तर तेव्हा त्यांच्यामध्ये प्राणशक्ती सुरू असते, पण त्यांचं शरीर इतकं ताठ झालेलं असतं की असं वाटतं की ती काठी आहे म्हणून. आणि त्याला असंच एक ताठ झालेलं किंवा त्या थंडीमध्ये गोठलेला एक साप त्याला तिथे मिळतो आणि त्याला असं वाटतं की ही काठी आहे म्हणून. आणि हातात जेव्हा काठी त्याला सापडते तर त्यावेळेस त्याला असं वाटतं की आता मला कोणाची गरज नाही आहे. थोड्या वेळाने त्याचा मित्र उठतो आणि बोलतो चल आपण जाऊया, धर माझा हात. बोलतो आता मला कोणाची गरज नाही आहे, आता मला काठी मिळालेली आहे, सापडलेली आहे. आता मी ही काठी घेऊन सगळीकडे प्रवास करेल, आता मला कोणाची गरज नाही आहे. आणि तो सांगतो की अरे असंच करू नको, कारण की तू काठी म्हणून ज्याला पकडलेला आहे तो त्या बर्फामध्ये गोठलेला साप आहे. तर हा ऐकायच्या मनस्थितीमध्ये नसतो आणि हा प्रवासाला सुरुवात करतो. आणि थोड्या वेळाने होतं असं की दिवस उगवतो, ऊन पडतं आणि त्या सापामध्ये चैतन्य जे आहे ते निर्माण होतं आणि हळूहळू त्या सापाचं चलनवलन सुरू होतं आणि तो साप त्या अंध व्यक्तीला चावतो. याच्यातून एक गोष्ट घेण्यासारखी आहे की आपल्याला असं वाटतं की आपण ही गोष्ट कमवली किंवा ही गोष्ट आपल्याला मिळाली किंवा ही व्यक्ती आपल्याला भेटली तर आता आपल्याला कोणाची गरज नाही आहे. तर असं अजिबात नसतं. आपल्या आजूबाजूला जी लोकं असतात त्या लोकांचं ऐकून, त्या लोकांचा विचार करून किंवा ज्यांनी आपल्याला पुढे नेलेलं आहे त्यांचा विचार करून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी साध्य करायच्या असतात. नाहीतर तशी अवस्था होते त्या अंध व्यक्तीसारखी. मी खूप व्यक्ती पाहिलेली आहे, आपण देखील अशा व्यक्ती पाहिलेल्या आहेत की ते बिंदास सांगतात की आता मी एकदम बिंदास आहे, आता कोणाची मला गरज नाही आहे. 1 कोटी रुपयाचा हिरा जर अंधारामध्ये हरवला असेल तर तो शोधण्यासाठी तुम्हाला 5 रुपयाची मेणबत्तीच लागते, कारण की त्या मेणबत्तीच्या प्रकाशातून आपण तो हिरा शोधत असतो. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे जे व्यक्ती येतील ते व्यक्ती कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्याला कामी येत असतात. म्हणून माणसं जोडणे फार गरजेचं आहे. हां, त्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे किंवा त्यांच्यापासून तुमचं नुकसान झालेलं आहे तर त्यावेळेला तुम्ही लांब नक्की राहा, पण असा विचार करू नका की मला आता कोणाचीच गरज नाही आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे किंवा मला आत्ता चांगलं शिक्षण करून मला चांगली नोकरी मिळालेली आहे. तर तुमच्या जीवनामध्ये देखील असे व्यक्ती आहेत का किंवा तुम्ही पाहिलेले आहेत काय, कमेंट करून नक्की सांगा. कारण की होतं असं की अशाच लोकांच्या माध्यमातून आपण देखील शिकत असतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. या जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही की ज्याचा उपयोग आपल्याला कधीही होणार नाही. हा व्हिडिओ अधिक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल. हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, बिंदास राहा, आनंदी राहा, आपलं जीवन भरभरून जगा आणि त्याचबरोबर आपले व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.